नमस्कार, देशवातीमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। बघूया प्रदेशच्या आजच्या टॉप 10 बातम्या। मराठा समाजाच्या आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाचा पुढचा टप्पा लवकरच सुरू होणार असून मनोज जरांगे पाटील यांचे पुढचे उपोषण आता मुंबईतील आझाद मैदानात होणार आहे। या निमित्ताने मराठा समाजाचे शिष्टमंडळ मुंबईत दाखल झाले असून 15 ते 20 गाड्यांच्या ताफ्यांसह जरांगे पाटील यांचे शिष्टमंडळ आझाद मैदानावर दाखल झाले। या पाहणीनंतर आझाद मैदानावरील स्थितीचा सर्व आढावा आणि सध्याची परिस्थिती मनोज जरांगे पाटील यांना सांगण्यात येणार असल्याची माहिती इथे आलेल्या शिष्टमंडळाने दिली। बारामती तालुक्यामध्ये रविवारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे। रुग्णालयात उपचार घेऊन घरी परतलेल्या वडिलांना फळ आणण्यासाठी निघालेला मुलगा आणि त्यांच्या 2 चिमुकल्यांचा डंपर खाली चिरडून मृत्यू झालाय। आता मात्र ज्या आजारी पित्यासाठी फळ आणायला या बाप लेकी गेल्या होत्या त्यांनीही जगाचा निरोप घेतलाय। 24 तासांच्या आत एकाच कुटुंबातील तब्बल 4 जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात मोठी हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। नागपूर महामेट्रोच्या वतीने नागपूर शहर नागपूर महानगरसाठी सर्वसमावेशक गतिशीलता आराखडा तयार करण्यात येणार आहे। त्यावर चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी नागपूर इथल्या मेट्रो भवनात महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली। यावेळी नागपूर शहर व जिल्ह्यात सार्वजनिक वाहतूक व्यवस्था पुढील 30 वर्षात कशी असावी या विषयावर प्रेझेंटेशन सादर करण्यात आलं। नागपूर शहर आणि जिल्ह्यात पुढील 30 वर्षाचा विचार करूनच कॉम्प्रेहेन्सिव्ह मोबिलिटी प्लॅन तयार करण्यात आलाय। लवकरच जनतेसाठी हा कॉम्प्रेहेन्सिव्ह प्लॅन खुला केला जाईल। जनतेकडून सूचना घेतल्या जातील अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। महावितरण कंपनीने राज्यभरातील ग्राहकांकडील विजेचे चालू मीटर काढून स्मार्ट मीटर लावणे सुरू केले आहे। ग्रामीण भागातील ग्राहकांनी या स्मार्ट मीटरला विरोध करायला सुरुवात केली असली तरी कंपनीचे कर्मचारी चोरून लपून किंवा चुकीची माहिती देऊन हे मीटर लावत आहेत असा आरोप आहे। ग्राहकांचा विरोध आणि महावितरण कंपनीचा आग्रह या 2 महत्त्वाच्या बाबींकडे सध्या कुणीही गांभीर्याने बघत नाही। वास्तवात या स्मार्ट मीटरची गती ही साध्या मीटरच्या तुलनेत 60% अधिक असल्याचे प्रात्यक्षिकाद्वारे सिद्ध झाले। त्यामुळे ग्राहकांना सध्याच्या वीज बिलापेक्षा किमान 60 ते 70% अधिक रक्कम मोजावी लागेल अशी शक्यता वर्तवली जात आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील शनी शिंगणापूर संस्थांमध्ये भ्रष्टाचार झाल्याच्या प्रकरणाची चर्चा सुरू असताना एक धक्कादायक घटना घडली आहे। शनी शिंगणापूर संस्थांचे माजी विश्वस्त आणि सध्याचे सीईओ नितीन शेटे यांनी आत्महत्या केली आहे। सोमवारी पहाटे घरातच गळफास घेऊन त्यांनी आयुष्य संपवले। भ्रष्टाचार प्रकरणाची चौकशी सुरू झालेली असताना शेटे यांनी आत्महत्या केल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे। भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचा 21 पैकी 15 जागांचा निकाल घोषित झालाय। यात काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या परिवर्तन पॅनलला 4 जागांवर विजय झाला असून त्यांचा मोठा पराभव झालाय। तर राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात निवडणूक लढवणाऱ्या सहकार पॅनलने 11 जागांवर विजय मिळवलाय। 21 पैकी 6 जागांचा निकाल न्यायालयीन प्रक्रियेमुळे थांबला असून उद्या न्यायालय काय निर्णय देते त्यानंतर त्याचा निकाल समोर येईल। मात्र महायुतीच्या सहकार पॅनलने 11 जागांवर विजय मिळवल्याने त्यांची बँकेवर सत्ता बसेल हे निश्चित झालंय। कोल्हापूर येथील कळंबा कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेल्या आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाजलेल्या शिक्षक विजयकुमार गुराव हत्या प्रकरणातील दोषी आरोपी सुरेश अप्पासो चोथे कारागृहातून पळून गेल्याने हे प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलंय। चोथेने कारागृहातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा विश्वास संपादन करत कार वॉशिंग सेंटरवरून एका ग्राहकाची कार घेऊन पोबारा केलाय। ही कार वैभववाडीत सोडून तो पुढे निसटला असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवण्यात आली आहे। कोल्हापुरात अंधश्रद्धेतून स्मशानभूमीत केल्या जाणाऱ्या अघोरी प्रकारांमध्ये वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। नुकताच कोल्हापूरच्या भुदरगड तालुक्यातील पूर परिसरात स्मशानभूमीमध्ये एक अघोरी प्रकार उघडकीस आलाय। पतीपासून सोडचिठ्ठी मिळावी आणि त्याच्या आयुष्यातील 2 महिलांसह 3 जणांचं आयुष्य उद्ध्वस्त व्हावं या हेतूने एका महिलेने अघोरी प्रकार केल्याचा प्रकार समोर आलाय। स्मशानभूमीत बाहुली, नारळ, लिंबू, लोखंडी खिळे, गुलाल आणि हाताने लिहिलेला कागद सापडल्याने खळबळ उडाली आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप बेरजेचे राजकारण करताना दिसतंय। यातच महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मराठवाड्यातून भाजपच्या गळाला 2 काँग्रेस नेते लागले आहेत। जालना येथील माजी आमदार कैलास गोरंट्याल, परभणीचे माजी मंत्री वरपुडकर या 2 बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश होणार असल्याची चर्चा आहे। 50 खोके एकदम ओके या घोषणेचे जनक कैलास गोरंट्याल आहेत। तेच आता पक्षात अस्वस्थ असून ते भाजपचं कमळ हाती घेणार अशी चर्चा आहे। बुलढाण्यामधील लोणारा शहरात बाहेरील घरकुल परिसरात लोणार पोलीस स्टेशनचे बीट जमादार संतोष चव्हाण व पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकष हे नियमित पेट्रोलिंगसाठी घरकुल परिसरात गेले होते। त्या ठिकाणी पेट्रोलिंग करून परत येत असताना त्यांना एक डोहाजवळ चिमुकला ओरडत उभा असल्याचं दिसून आलं।
त्यांची नजर डोहाजवळ गेली तर एक चिमुकला पाण्यात बुडताना निदर्शनास आला। त्यांनी क्षणाचाही विलंब न करता पोलीस अंमलदार ज्ञानेश्वर निकस यांनी पाण्यात उडी घेऊन त्या बालकाला पाण्यातून बाहेर काढले। परिसरातील नागरिक पोलिसांच्या या धाडसी कार्याचे कौतुक करतायत। प्रदेशातील अशाच टॉप 10 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती। नमस्कार।